ची वाहतूक आता सुरळीत सुरू झाली आहे। तब्बल 50 मिनिटांनंतर ही वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत झाली आहे। साधारणतः एका तासापासून ही वाहतूक ठप्प झालेली होती। तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो ॲक्वालाईनची ही वाहतूक ठप्प होती। मात्र आता हा बिघाड दुरुस्त करण्यात आलाय आणि त्यामुळे तब्बल 50 मिनिटांनंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली। मात्र तोपर्यंत या ठिकाणी आलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती। बऱ्याच वेळापासून हे प्रवासी इथे ताटकळले होते। तर आपण पाहतोय मेट्रो ॲक्वालाईन 3 ची ही वाहतूक आता सुरळीत झालेली आहे। त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, त्यामुळे 50 मिनिटांपासून ही वाहतूक ठप्प होती। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, आता ही वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती मिळते। नक्कीच आपण पाहतोय की अक्वा मेट्रो लाईन 3 ही आरे जेवेलार पासून कप परेड पर्यंत जाणारी वाहतूक जी आहे ती 50 ते 55 मिनिटं विस्कळीत झाली होती आणि त्यानंतर आता वाहतूक सुरू झाल्याचे दृश्य आपण पाहू शकतो। मात्र जरी वाहतूक सुरळीत जरी झाली असली तरी देखील अजूनपर्यंत 8 ते 10 मिनिटं मेट्रो उशिरा असल्याची सध्याची माहिती आहे। परंतु सकाळच्या वेळेस पश्चिम उपनगरातून मोठ्या प्रमाणात अनेक नागरिक मंत्रालय आणि फोर्टच्या परिसरामध्ये कामासाठी येत असतात, परंतु सकाळच्या वेळेसच मेट्रोचा खोळंबा झाल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचा जो आहे तो खोळंबा मेट्रोमध्ये झाल्याचा आपल्याला पाहायला मिळाला। मात्र त्यामुळे मेट्रोमध्ये खोळंबा बंद पडली याबाबतची अजूनपर्यंत माहिती मेट्रो प्रशासनाकडून अधिकृतपणे देण्यात आलेली नाही। गेल्या 50 ते 55 मिनिटांपासून पूर्णपणे मेट्रो जी आहे ती विस्कळीत होती। मात्र आता सध्या मेट्रो सुरू झाल्याची सध्याची आपण दृश्य पाहू शकतो। मात्र तरी देखील अजूनपर्यंत 8 ते 10 मिनिटं उशिरा ॲक्वा मेट्रो लाईन 3 असल्याची सध्याची माहिती आहे। नक्कीच, धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।